हॅलो, मी प्रतीक्षा. स्वागत आहे तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये गेलो, पण आम्हाला सुप्रिया मॅडमनी जेवायला बोलवलं घरी. आणि जेवायला घरी गेल्यावर बघा तुम्ही कसं मस्त आमचं स्वागत केलं. काय झालं, कुठं खाल्लं, का घरी खाल्लं नाही, कुठं इकडं आलो आहे आम्ही, कुठलं हॉटेल आहे, काय काय जेवण केलं आम्ही, हां, हे सगळ्यांबद्दल तुम्हाला मी हर्बल लाईफचं प्रोडक्ट कुणाला द्यायला गेले, कुणासोबत आमचं काही मीटिंग होतं, काय काय मी केलं काल पुण्यामध्ये, सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला काय आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा. तर काल इथं गंमत झाली होती. आम्ही त्या बोगदेव घाटात थांबलो आणि दाजींना म्हणलं माझा व्हिडिओ करा. दाजींनी व्हिडिओ चालू तर केला, पण व्हिडिओचं बटन दाबलंच नाही, ऑनच नाही केला. व्हिडिओ करायला घेतला, मस्त व्हिडिओ काढले माझे, पण व्हिडिओ ऑन नाही केल्यामुळे काही व्हिडिओ झाला नाही. मग शेवटी मी माझा सेल्फीने एक व्हिडिओ काढला आणि आम्ही पुढे निघालो. हे गाण्याचे बोल बघा किती छान आहेत, ऐका तुम्ही पण. तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि मस्त असा पुण्यामध्ये गेल्यावर एक वेगळी एनर्जी येते. आणि इथले रस्ते बघा, ही गाया बघा किती भिजत होते त्यांना पावसामध्ये. ते बघून मला खूप वाईट वाटलं यार. त्यांना तिथं त्या घाटामध्ये त्या बसायला पण जागा नव्हती. कुत्रे तर बसले त्या आडोशाला तिथं जाऊन, पण गायांना बसायला जागा नव्हती. काय माहीत लोक कसे का गाय सोडतात, त्यांचं दूध काढतात, विकतात आणि त्या गायांना सोडून देतात दिवसभर. खा, चरा, मरा, काही पण करा, संध्याकाळी आणून परत बांधतात. अशा लोकांचा मला खूप राग येतो. आणि त्यानंतर आम्ही निघालो बघा. डान्स केला मी गाण्यावर मस्तपैकी. तर कुठल्या गाण्यावर डान्स केला असेल, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. ते गाणं कोणतं असेल की ज्या गाण्यावर मी डान्स केले होते. असं गाडीमध्ये बसल्या बसल्या डान्स करते, उभं राहून डान्स करायची परमिशन नाही आहे. पण काय सांगू, गाणं लागलं की अंग झुलतं या आ. त्यानंतर आम्ही गेलो श्रुतीकडे. श्रुतीकडे गेल्यावर त्या खिडकीतनं बघितलं तर मी तिथं काही कामगार रेनकोट घालून तेवढ्या पावसात काम करत होते, कारण त्यांनी तिथं काहीतरी प्रॉमिस केलं होतं. तर अशी काही लोकं असतात जे जे बोलतात ते करतात, आणि ते पण छान करतात. आणि काही लोकं असतात जे बोलतात ते अजिबात करत नाही, आणि ते मला अजिबात आवडत नाही. तर असं झालं आमचा कालचा दिवस. आणि श्रुतीने पण इडली खायला बनवली होती. तिला म्हणलं थांब मी आत्ता आले. मला सुप्रिया मॅडमनी घरी जेवायला बोलवलं. तर सुप्रिया मॅडमनी घरी जेवायला बोलवलं आणि मग येऊन त्या आमच्या गाडीत बसल्या. म्हणलं का जेवायला वर जाणार नाही? ते म्हणजे नाही, चला आपल्याला बाहेर जायचं आहे. तर मग त्यांनी आम्हाला इथं जेवायला आणलं गुरुदेव हॉटेलमध्ये. आणि मस्त तिथं बघा हे चीजवाला पनीर होता, स्टफ केलं होतं, त्यात स्टफिंग होतं चीज, कोल्हापुरी पनीर आणि मस्त बटर रोटी आणि अजून काहीतरी स्वीट डेझर्ट मागवलं. तुम्ही बघितलं सुरुवातीला त्याला काय म्हणतात, हॉट ब्राउनी. तर ते हॉट ब्राउनी खाण्यासाठी विकास सर आणि सुप्रिया मॅडमचे पोटामध्ये ते म्हणजे ना लड्डू फुटे और ब्राउनी खाया. तर ब्राउनी एवढी भांडून भांडून खाल्ली सगळ्यांनी, तुम्हाला काय सांगू. आणि भाजीची टेस्ट एक नंबर आहे. हे गुरुदेव हॉटेल खरंच छान आहे. मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं, ब्राउनी खाल्ली, सगळं खाऊन पिऊन मस्त आम्ही निघालो. फोटो काढले, सेल्फी, आणि निघालो नीता मॅडमकडं. नीता मॅडमकडे जेव्हा जायचं होतं ना, नीता मॅडमला पण फोन केला होता आम्ही, या तुम्ही पण जेवायला. पण नीता मॅडम म्हणल्या तुम्ही मला सांगितलंच नाही, मग मी जेवून घेतलं, आता मी नाही येणार. मग मला ठीक आहे ना, काय आता पुढच्या वेळेस तुम्ही जेवायला घालायचं मला. असं पुढं बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यांच्याकडनं आम्ही प्रॉमिस करून घेतलं की पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला जेवायला द्या. आणि जेवण झाल्यावर विकास सरांचा जीव थोडा थोडा होत होता की काहीतरी गोड खायचं आहे. बघा त्यांचं तोंड बघा. मी त्यांना विचारलं काही गोड खायचं होतं, नाही नाही मला नव्हतं खायला, तुम्हाला खायचं तर खा. पण सगळ्यात जास्त ब्राउनी विकास सरांनी खाल्ली आणि मी पण खाल्ली. तोंडाला चटका बसल्याशिवाय ब्राउनी खायची मजाच येत नाही. म्हणून म्हणलं थांबा, गरम गरम आहे. भीत भीत आईस्क्रीम, ब्राउनी आणि ते चॉकलेट जे होतं ना सिरप गरमवालं, ते एकत्र मिक्स करून मस्त स्वाद घेतला. काय लागलं होतं, आहा. हां, तर मस्त खाल्ला आम्ही सगळ्यांनी. आणि शेवटी जे खाली राहतं ना चॉकलेट आणि ते पायनॅपल, त्याला पण आम्ही सगळ्यांनी कुस करून सगळं ते झाकण पुसून पुसून खाल्लं. अरे पैसे दिलेत भाऊ, फुकट नाही आहे ते. त्या ब्राउनीचे पैसे दिल्यामुळे आम्ही तिघांनी बघा, विकास सर पण आणि इकडं सुप्रिया मॅडम पण तोडायचा प्रयत्न करतात, पण मी आपला मोठा तुकडा घेऊन बाजूला झाले. आणि आम्ही असं मस्त एन्जॉय केलं कालचं फूड. पुसून पुसून प्लेट खाली टाकून, खाऊन माजायचं, टाकून माजायचं नाही, आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे. म्हणून आम्ही खातो आणि वजन कमी करतो, वाढवतो, परत वजन कमी करतो, असं आमचं काहीतरी आहे. तर मस्त सुप्रिया मॅडमनी काल आम्हाला एक पार्टी दिली होती गुरुपौर्णिमेनिमित्त. तर असं मला छान वाटलं. आणि जेवण बिवण करून फोटो काढून मग गेलो आम्ही श्रुतीच्या घरी, कारण श्रुती आधी चाय ले लो चाय, हम श्रुति तिने के घर पे आमच्यासाठी चाय बनवलं चहा, बनाओ. गरमागरम. आणि पण अगं चहा कुठे घेतला, दिसले मन रेसिपी मी? दुखवायचं नाही कोणाचं. जिकडं गेलं तिकडं असं सगळं मी खायचं. गाऊन तिची घालून इडली बसले मी कुठं पण खाल्ली, गेलं. दाजींनी काही खाली नाही. आणि मस्त तू कपडे बारीक बदलून दिसते की हो फेशियल चांगली. केलं, तसं फेशियल वगैरे करून मग निघालो आम्ही स्टार बाजारमध्ये. स्टार बाजारमध्ये मी भरपूर गोष्टी घेतल्या म्हणजे पहिलं तर अंडे. तिकडं अंडे खूप छान भेटतात, ब्राऊन अंडे 300 रुपयाला 30 अंडे. ते अंडी अभी हम घेतले, निकल रहे हैं वापस बैक लिक्विड टू घेतलं, भरपूर घेतलं. तेवढ्यात माझ्या बैक नाकावर टू बघा बैक माशी टू बैक बसली. टू बैक तिला टू पण बैक टू व्हिडिओमध्ये बैक घेतलं ते पुणे. कपाळावर. ती तिला माशी व्हिडिओमध्ये कुठं आली घेतलं. मग माझ्या मी आणि कपाळावर मस्त बघा. तिच्यासोबत छोट्या गप्पा मारून आम्ही निघालो पुढं. कुठं, आंबेगावमध्ये ज्या आमच्या भाजीवाल्या ताई आहेत त्यांना प्रोडक्ट द्यायला. कारण त्या ताई आमच्या घरी, त्यांच्या घरचे 4 लोक प्रोडक्ट खातात आणि सारखं त्यांना द्यावं लागतं. जसं त्यांचं बजेट असलं त्यांना प्रोडक्ट नेऊन देते मी.
आणि त्यांना खूप छान रिझल्ट आहे. त्यांच्या घरच्यांना खूप लोक म्हणतात महाग आहे, पैसे परवडत नाही, असं नाही तसं नाही. ज्याला खाल्लं आणि त्याला रिझल्ट आला तो माणूस पैसे ॲडजस्ट करतं, खातं आणि स्वतःची हेल्थ सांभाळतं. तसं काही झालं अजून येताना आमच्या गाडी पुन्हा चालू कोणाला राहिली भेटले होती. हे आणि हे गाडीचा आमचे आवाज नीता मॅडम. नाही, काही नाही. आम्ही हे गेलो, मग आमचे गाडीत विकास बसलो, सर. नीता मॅडमकडे पोहोचलो. नीता मॅडम आम्ही थोडीशी दोघी मस्त weight मजा loss घेतली. केला. आम्ही त्यांना weight लाडू loss- दिले काल प्रोटीनचे लाडू आणि त्यांना भेटायचं, सगळ्यांना गाडी इथं feedback लावली. द्यायचा. आम्ही काय रोडवर कालचे लाडू भेटतो, कसे होते भेटतोय. व्हिडिओ खाली कमेंट त्यांचं करून घर सांगा. आतमध्ये तिकडं. सुप्रिया मॅडम, घरी श्रुती गाडी मॅडम, नीता पुसून मॅडम, द्यायचं बालाजी तिकडं. सर, त्यामुळे पूजा आम्ही मॅडम इथं भेटलोय. सगळ्यांनी आणि नीता फीडबॅक मॅडम- द्या माझ्या प्रोटीन लाडूचा. आता आणि पुढच्या मॅनेजर 7 साहेब तारखेला तुम्ही party माझा व्हिडिओ देणार बघत आम्हाला. असाल, हॉटेलचे मॅनेजरला पण लाडू खाऊ नीता घातला. मॅडमकडनं पार्टी त्यांना मँगो पण ट्री हॉटेलमध्ये. बघायचं आहे आता पुढच्या वेळेस आम्हाला चला आता नीता मॅडम पुढचे येणार कोण आहे आहेत तुम्हाला भेटू मँगो आपण. ट्री मध्ये सगळे दाखवू जेवायला. तुम्हाला तर आता ह्यांना काही सुट्टी नाही, हे जेवायला आले नाही तर ह्यांना आम्ही दिली शिक्षा. जेवण त्यांना पुढच्या वेळेस डिनर द्यायचं आहे आम्हाला, लंच डिनर जे काय असेल 7 तारखेला. तर मग नंतर बालाजी मॅडमच्या घरी, बालाजी सरांच्या घरी गेलो. पूजा मॅडम चिडल्या होत्या म्हणून त्यांनी खूपच जास्त गरम आफ्रेज दिला आणि त्याच्यानंतर आम्हाला थंड केलं. मस्त एक थंडगार शेक संध्याकाळचा डिनर केला आणि आम्ही आमच्या घरी आलो. अवतार खूप विस्कटला होता म्हणून तोंड दाखवलं नाही, पण घर दाखवलं. रात्रीच्या 1 वाजता घरी पोचलो आणि डोक्याला पट्टी बांधून झोपलो, कारण दिवसभर खूप थकलो होतो आणि आजचा दिवस खूप छान गेला. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.